नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अबोली मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता अबोलीचा खूप जास्त संताप झालेला. काकूंवरती प्रचंड चिडलेली असते. ती त्यांना म्हणत असते, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही स्वतःच्याच सुनेच्या आणि नातीच्या बाबतीत हे सगळं वागताना? थोडा विचार करायचा होता. तुमची स्वतःची सख्खी नात होती ती. त्याबरोबर आता मनवा ही अबोलीला म्हणत असते, वहिनी तू शांत हो. तूच नेहमी म्हणतेस ना कायद्याच्या पुढे आपल्या भावना आड आणायच्या नसतात, म्हणून त्यांना कायद्याने शिक्षा होईलच. त्याबरोबर आता क्रिशसुद्धा म्हणत असतो, हो अबोली शांत हो तू, कायदा यांना शिक्षा देईलच. त्याबरोबर आता अबोली ही क्रिशला म्हणत असते, क्रिश आता वेळ शांत होण्याची नाही तर त्या सुप्रियापर्यंत पोहोचण्याची. तुम्हाला कायदा शिक्षा करणारच आहे आणि ती तुम्हाला मी मिळवून देईन. तुम्ही एकदा का कबुली जबाब दिलात आणि जो दिलाय त्याच्यावरून तुम्हाला फाशीपर्यंत पोहोचवायला मी तयार आहे. तो सुद्धा पुरेसा आहे. कळलं? तुम्हाला मी सोडणार नाही. अन्यायाला वाचा फोडायची असेल तर हेच करावं लागेल. जेव्हा तुम्हाला शिक्षा होईल ना, फाशी मिळेल ना तुम्हाला, त्याच्यानंतर कोणतेच सासू सासरे आपल्या सुनेच्या आणि नातीच्या बाबतीत हे असं वागण्याची हिंमत करणारच नाहीत. त्यामुळे तुम्हाला शिक्षा मी मिळवून देणारच. तुम्हाला अद्दल घडलीच पाहिजे, असं आता अबोली म्हणत असते. खरं तर ती खूप जास्त चिडलेली असते. तीच काय, अगदी कोणतीही व्यक्ती सहज चिडून जाईल. स्वतःच्याच नातीच्या आणि सख्ख्या सुनेच्या बाबतीत कसं काय कोणी इतकं वाईट आणि क्रूर वागू शकतं की अगदी त्यांच्या जीवावर उठू शकतं. सुनेऐवजी स्वतःच्याच नातीलासुद्धा एवढा त्रास कोणी देऊ शकतं? असो, पण आता इकडे अबोलीचा मात्र प्रचंड संताप झालेला आहे. तिला मात्र आता हे सगळं सहन होत नाही आणि तिने निश्चय केला आहे की ती काकांना शिक्षा मिळवून देणारच. तर दुसरीकडे आता अंकुश हा फोनवरती बोलत असतो, अरे काय रे, पैसे हवे असतात तेव्हा घेऊन जाता की नाही तुम्ही? मग एका मुलीचा साधा तपास लावता येत नाही आहे तुम्हाला? नाही, काहीही झालं तरी मला वेळेत सगळी माहिती हवी आहे. हो, लवकर ताबडतोब. हो. आणि मग तो फोन कट करतो. इतक्यात तिकडने त्याला क्रिश जाताना दिसतो. अंकुश क्रिशला हाक मारतो आणि विचारतो, क्रिश काय रे, काही बातमी कळाली का सखीची? त्याबद्दल क्रिश सांगत असतो की नाही सर, अजून काही समजलेलं नाही आहे. माझे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत तिच्याबद्दल माहिती मिळवण्याचे. पण काय झालं आहे ना, आपल्याकडे साधा तिचा एखादा फोटोसुद्धा नाही आहे. त्यामुळे तिच्याबद्दल माहिती मिळवणं खरोखर खूप अवघड जातं आहे. एखादा फोटो जरी असता तरी सोपं झालं असतं आपल्याला काम. त्यावर आता क्रिशला अंकुश सांगत असतो की हो ना, बरोबर बोलतोयस तू. पण आपण बऱ्याच वेळेस ह्या अशा केस हँडल केल्यात ज्यांचे काहीही धागेदोरे आपल्याला माहीत नसतात, तरीसुद्धा आपण ते सोडवतोच. आता आपल्याला या मुलीलासुद्धा तसंच शोधून काढायचं आहे. काहीही झालं तरी सखीला आपल्याला शोधायचंच आहे. एक काम कर, आपल्या जवळच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तू चौकशी करायला सांग की त्यांच्या एरियामध्ये एखादी भिकाऱ्यांमध्ये लहान मुलगी नुकतीच नवीन आली आहे का, नवीन कोणी 5-6 वर्षांची मुलगी आहे का? त्याबरोबर आता लगेचच क्रिश म्हणतो, सर भिकाऱ्यांची चौकशी करायची? त्याबरोबर लगेचच अंकुश म्हणतो, हो, भिकाऱ्यांची चौकशी. काही वेळेत ही लोक इतकी वाईट असतात की त्या लहान मुलांना हे लोक जबरदस्तीने मजबुरीने भीक मागायला भाग पाडतात. म्हणून आपल्याला हे बघावं लागेल. त्याबरोबर क्रिश म्हणत असतो, सर काही लोक किती वाईट असतात, म्हणजे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी कोणी इतक्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतं? त्याबरोबर अंकुश सांगत असतो की स्वार्थ हा माणसातला सगळ्यात वाईट गुण आहे क्रिश, आणि स्वार्थापोटी काही लोक असं वागायला लागतात आणि अर्थात त्यामुळे हे असं सगळं घडतं. त्यामुळे लोक चांगलीसुद्धा असतात आणि वाईटसुद्धा. आपल्याला सखीचा शोध काही झालं तरी घ्यायचाच आहे. तर दुसरीकडे आता अबोली ही एका जागी गुपचूप शांत बसलेली असते आणि तिच्या डोक्यातसुद्धा सखीबद्दलच विचार सुरू असतात. इतक्यात आता त्या ठिकाणून मनवा जात असते. आता मनवा अबोलीला हे असं शांत बसलेलं बघून तिच्याकडे येते आणि तिला विचारायला लागते, वहिनी काय गं, काय झालं? अशी शांत का बसलीस?
कसला विचार करतेस का एवढा? त्याबरोबर अबोली ही मनवाकडे बघते आणि तिला अगदी शांतपणे सांगत असते, मनवा, अगं मी पौर्णिमा आणि तिच्या मुलीचा, सखीचा विचार करते. पौर्णिमालासुद्धा मला वाटतं सुप्रियानेच मारलं आहे आणि आता सखीच्या मागेसुद्धा सुप्रियाच लागली आहे. नक्कीच सखीला सुप्रियानेच कुठेतरी लपवून ठेवली असणार असं मला वाटतं आहे. अगं मला खूप काळजी वाटते आहे गं त्या मुलीची. म्हणजे कुठे असेल, कशी असेल, काय अवस्थेत असेल, खरंच काही कळायला मार्ग नाही आहे. मला तर वाटतं सुप्रियाच हे सगळं करते, तीच असणार या सगळ्यामागे. त्याबरोबर आता मनवा म्हणत असते, वहिनी काळजी नको करू, दादा आणि क्रिश शोधतायत ना सखीला, सखी नक्की सापडेल, काळजी नको करूस. मला काय वाटतं माहिती आहे, आपण ना त्या सुप्रियाच्या घराची झडती घ्यायला हवी. तिने दाखवलं ना आपल्याला तर काहीतरी फायदा मिळेल कदाचित. तुला काय वाटतं? त्यावर अबोली म्हणते, हो, सुप्रियाच्या घराची झडती घ्यायला हवीच. आतापर्यंत ती जगाला दाखवत आली, तिच्यावरती किती अन्याय झाला, किती चुकीचं घडलं, पण आता तिचं खरं रूप जगासमोर आपण आणायचं. तिच्या घराची झडती तर घ्यायची, पण जरा वेगळ्या पद्धतीने. तर इकडे क्रिश हा काकांच्या जेलमध्ये आलेला असतो. आता क्रिशला बघून काका लगेचच म्हणायला लागतात, क्रिश, अरे कसा वागतोयस तू आमच्याबरोबर? अरे सख्खे काकू आहोत आम्ही तुझे, रक्ताचं नातं आहे आपलं क्रिश. आता रक्ताचं नातं काकांना आठवलेलं असतं, ते सुद्धा अडचणीत आल्याच्या नंतर. मग आता क्रिश लगेचच काकांना म्हणत असतो, हो का, रक्ताचं नातं आहे का आपलं? मग तुमची सून आणि तुमची सखी नात यांच्या बाबतीत एवढं वाईट वागताना आठवलं नव्हतं का तुम्हाला की तुमचंही नातं आहे त्यांच्याबरोबर रक्ताचं? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्यामध्ये काहीही नातं वगैरे उरलेलं नाही आहे. आता फक्त आपल्यात तुम्ही गुन्हेगार आणि मी पोलीस इतकंच नातं उरलं आहे, समजलं? आता मात्र काकू गप्प बसलेले असतात. तर क्रिश हा त्यांना सांगत असतो, तुम्हाला शिक्षा तर होणारच आणि तीसुद्धा तुम्हाला शिक्षा अबोली मिळवून देणार, समजलं? लक्षात ठेवा. इतक्यात क्रिशच्या फोनवर अबोलीचा फोन येतो आणि क्रिश फोनवर बोलत असतो. तर आता अबोली, त्याचबरोबर मनवा, क्रिश आणि 2 लेडीज कॉन्स्टेबल थेट धाड मारायला पोहोचलेले असतात, त्या म्हणजे सुप्रियाच्या घरी. आता सुप्रिया मुद्दाम ड्रामा करायला लागते, अबोली तूच आहेस ना नक्की, की पौर्णिमा आहे, मला मारणार आहेस का तू अबोली? त्याबरोबर लगेच अबोली म्हणायला लागते, ए गप्प बस सुप्रिया, ही तुझी जी काही नाटकं आहेत ना उरली सुरली, ती सगळी जाऊन आता पोलीस स्टेशनमध्ये बसून करायची, समजलं? जास्त नाटक करू नकोस, आम्ही इथे तुला अटक करायला आलो आहे. त्याबरोबर आता हे ऐकून सुप्रिया ही अबोलीला म्हणते, काय? तर क्रिश हा लगेचच म्हणायला लागतो की घराची संपूर्ण झडती घ्या आणि सगळ्यात अगोदर हिला अटक करा. त्याबरोबर 2 लेडीज कॉन्स्टेबल आता आलेले असतात आणि त्या दोघींनी सुप्रियाचे हात पकडलेले असतात. त्यावर सुप्रिया स्वतःला मला सोडा सोडा असं म्हणते आणि मग अबोलीला म्हणत असते, कशी अशी अटक करू शकतेस तू मला? असंच नाही कोणी कोणाला अटक करू शकत. तुझ्याकडे काय पुरावा आहे? कशाच्या बळावर तू मला अटक करायला आली आहेस गं? त्याबरोबर अबोली म्हणते, सुप्रिया, अगं वकील आहे मी, बिना पुराव्याची कोणतीही गोष्ट करत नाही, समजलं? आणि मग आता अबोली ही तिला सांगत असते, काकूने स्वतःहून स्टेटमेंट दिलेलं आहे की तू त्या दोघांनी आणि पौर्णिमाच्या नवऱ्याने मिळून पौर्णिमाला मारलं आणि तिची प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न केला. पौर्णिमा ही काळी सावळी होती आणि तू गोरी, त्यामुळे पौर्णिमाचा नवरा तुझ्या गोऱ्यापान रूपावर भाळला. त्याबरोबर लगेचच पौर्णिमाला मी मारलेलं नाही आहे, उगाचच काही बडबडू नकोस अबोली, असं सुप्रिया बोलायला लागते. त्याबरोबर अबोली म्हणत असते, मी खोटं नाही बोलत आहे, आता खोटं तू बोलतेस, आता जेलमध्ये तू जायचं आहेस, असं सांगायला लागते. आता मात्र अबोलीला आठवायला लागतं की कशा प्रकारे तिने अगदी चालाकीने पौर्णिमाचा अवतार करून येऊन काकूंकडून खरं स्टेटमेंट नेलं होतं आणि काकांनी घाबरल्यापणी तिला सगळं खरं सांगितलंसुद्धा होतं की मी आणि तुझ्या सासूने, तुझ्या नवऱ्याने, तुझ्या बहिणी सुप्रियाने, आम्ही सगळ्यांनी मिळून तुला मारली, आम्ही सगळे होतो तुझ्या खुनामागे. त्याबरोबर अबोली म्हणत असते की आता तुला मी सोडणार नाही सुप्रिया, आणि मला हे सुद्धा माहीत आहे की सखीचंसुद्धा तूच काहीतरी केलं आहेस, तूच तिला कुठेतरी गायब केली आहेस, मला माहिती आहे. त्याबरोबर आता अबोली ही क्रिशला म्हणते, क्रिश,
पुरावा हवाय ना हिला, दाखव तुझ्या फोनमधला तो काका काकूंचा कबुली जबाबाचा व्हिडिओ. त्याबरोबर आता क्रिश हा खिशातला मोबाईल काढतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा तर आपला मोबाईलच नाही आहे. क्रिश लगेचच हडबडून जाऊन मोबाईलकडे बघत असतो. तर अबोली म्हणत असते, काय रे, काय झालं क्रिश? दाखवतोयस ना, काढतोयस ना पुरावा? त्यावर क्रिश हा अबोलीला सांगत असतो, अबोली अगं या फोनमध्ये तो व्हिडिओ नाही आहे. अगं स्पष्ट आणि खरं सांगायचं झालं तर हा फोनच माझा नाही आहे. हो. त्यावर अबोली म्हणते, काय? त्यावर तो सांगतो, हो, हा फोन फक्त माझ्या फोनसारखा दिसतोय, हा फोन माझा नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे सुप्रिया म्हणायला लागते, अबोली हुशार काय फक्त तू एकटीच नाहीस ना. त्याबरोबर लगेचच आता अबोलीला असं म्हटल्यावर इकडे सुप्रियाला आठवायला लागतं की तिने मुद्दामून येऊन क्रिशला धडक दिली होती. त्याच्या हातातला मोबाईल त्यावेळेस खाली पाडला आणि मोबाईलची अदलाबदली करून ती तिकडनं निघून गेली होती. त्यावेळेस ती म्हणाली होती, अबोली फक्त हुशार तू नाही आहेस, मी सुद्धा. त्यानंतर लगेचच आता पुढे सुप्रिया म्हणत असते, अबोली छक्के पंजे जसे तुला खेळता येतात ना, तसेच मलासुद्धा खेळता येतात, लक्षात ठेव. आणि आणखीन एक सरप्राईज आहे माझ्याकडे तुमच्यासाठी. तुमचा चेहरा तर इतक्यातच खारकन पडला. आता मात्र सुप्रियाचं सरप्राईज काय असणार हे पाहणं रंजक ठरेल. मग लगेच सुप्रिया एक फोन करते आणि तिला आतमध्ये घेऊन या रे असं सांगते. त्याबरोबर एक माणूस तिथे एका बाईला घेऊन येतो. तिच्या डोक्यामध्ये काळ्या रंगाचं कापड घातलेलं असतं, त्यामुळे तिचा चेहरा हा कोणालाच दिसत नसतो. मग सुप्रिया स्वतःहून पुढे येते आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं काळं कापड काढते. तर तिथे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः पौर्णिमाच असते. तर आता सुप्रिया ही पौर्णिमाला म्हणत असते, काय गये, मला त्रास द्यायला निघाली होतीस? आणि मग आता सुप्रियाला आठवायला लागतं की कशा प्रकारे तिने पौर्णिमाला फसवलं आणि तिच्याबरोबर घेऊन गेली. तिला आठवत असतं की अबोलीने पौर्णिमाला एका गोडाऊनवरती ठेवल्याचं सुप्रियाला कळाल्यावर ती तिकडे गेली. तिने पौर्णिमाला अबोलीच्या आवाजात हाका मारल्या. अबोलीने हाका मारल्यामुळे पौर्णिमाने पटकन दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली. त्याबरोबर संधीचा बरोबर फायदा साधत त्या ठिकाणी सुप्रिया आली आणि सुप्रियाने पौर्णिमावरती बंदूक रोखली आणि तिला म्हणाली की काय गये, मला फासावर देणार तू, ते सुद्धा त्या अबोलीला मिळवून? त्याबरोबर लगेच पौर्णिमा ही अबोली कुठं आहेस तू, मला अबोलीने हाका मारल्या होत्या, तू इथे कशी काय आलीस सुप्रिया असं म्हणायला लागते. त्याबरोबर आता सुप्रिया ही पौर्णिमाला सांगत असते, लहानपणापासून मी नकलांमध्ये भाग घेतला आहे, मला कोणाचीही नक्कल करणं सहज जमतं, माहीत आहे ना तुला. त्याबरोबर लगेचच आता इकडे ती काही बोलत नसते. तर पुढे आता पौर्णिमा ही प्रचंड घाबरलेली असते. पौर्णिमा म्हणत असते, तू जे काही वागतेस ते खूप चुकीचं आहे सुप्रिया. त्यावर सुप्रिया म्हणत असते, मी तर अजून काही वागायला सुरुवातसुद्धा केलेली नाही आहे, आता दाखवते तुला, चल माझ्याबरोबर चल. आणि मग आता सुप्रिया ही पौर्णिमाला स्वतःच्या बरोबर तिकडनं घेऊन चाललेली असते. त्याबरोबर इथे आता पौर्णिमा ही तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी सुप्रियाच्या समोर ती हरते. सुप्रिया तिला पकडतेच आणि मग आता सुप्रिया आणि पौर्णिमा ह्या दोघीजणी तिकडनं गेलेल्या असतात. तर आता हे सगळं आठवल्याच्या नंतर सुप्रिया ही खूप जास्त खुश झालेली असते. तर पुढे सुप्रिया ही अबोलीला म्हणत असते की अबोली, आता मोबाईलमधला व्हिडिओ तर तुझ्याकडे नाही आहे, पण मोबाईल कुठे आहे माहिती आहे तुला? माझ्याकडे आहे तो मोबाईल, समजलं. त्यानंतर आता मात्र इकडे लगेचच सुप्रिया ही पौर्णिमाकडे येते आणि तिला म्हणायला लागते, तुला काय वाटलं तू ह्या अबोलीबरोबर मिळून मला अद्दल घडवशील? आजपर्यंत खूप लोकांना ह्या सुप्रियाने अद्दल घडवली आहे, मला अद्दल घडवणं एवढं सोपं नाही आहे. तुझी ही भिकारडी माळ, असं म्हणत ती ड्रॉवरमधून एक माळ काढते आणि पौर्णिमाच्या अंगावर फेकत म्हणते, ही माळ जेव्हा मी बघितली ना, तेव्हाच मी ओळखलं होतं तुझं खरं रूप. काय आहे ना, दुसरं कोणी जरी तुझी ही माळ ओळखू शकलं नसलं ना, तरीसुद्धा मी तुझी ही माळ व्यवस्थित ओळखते, कारण ही माळ फक्त आजीने तुझ्यासाठी, तुझ्या एकटीसाठीच बनवली होती, समजलं. त्यानंतर आता सुप्रिया ही पौर्णिमाच्या पायावर जोरात पाय देत असते. पौर्णिमाला त्रास होत असतो. अबोली म्हणत असते, पौर्णिमाला त्रास होतोय, नको करू सुप्रिया असं, पण सुप्रिया तिचं काही ऐकत नाही. क्रिश जोरात ओरडतो, हातात घेऊ नकोस कायदा सुप्रिया. सुप्रिया म्हणते, कायदा मी नाही तर तुमच्या ह्या अबोलीने हातात घेतला.
मला पौर्णिमा बनवून घाबरवून, समजलं? तर मनवा ही लगेचच आता सुप्रियाला म्हणायला लागते, सुप्रिया तुझ्याबरोबर आणि त्या काका काकूंबरोबर चांगलं वागायला तुम्ही काही कोणी मोठे संत वगैरे नाही आहेत, समजलं ना? तुम्हीसुद्धा ह्या बिचाऱ्या पौर्णिमाला आणि तिच्या त्या मुलीला फक्त त्रास आणि त्रासच दिलेला आहे. सांग ना, त्यांची नुकसान भरपाई कोण देईल? बोल, कुठे फेडशील पापं? बोल ना. आता मात्र इकडे दुसऱ्या दिवशी अबोली ही कोर्टात आलेली असते आणि ती कोर्टात मुद्दा मांडत असते की हे काका काकू सविता आणि विनायक यांचं असं म्हणणं आहे की त्यांची सून पौर्णिमा जिवंत नाही आहे, पण पौर्णिमा ही जिवंत आहे. आणि मग आता पौर्णिमा ही कोर्टाच्या आत आलेली असते. आता पौर्णिमाला बघून इकडे अबोलीला तर खूप जास्त बरं वाटलेलं असतं, तर सुप्रियाच्या चेहऱ्यावर मात्र आता 12 वाजलेले असतात. तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. त्याचबरोबर आम्हाला हे सांगायला विसरू नका की तुम्हाला अबोली मालिका कशी वाटते. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.